मित्रांनो नमस्कार. हे बघा आपलं मार्वेल गवत कसं वाढलेलं आहे. आणि हे बघा हे आता उद्याच्याला कापणं चालू आहे. उद्या 12वीचा पेपर आहे, त्याच्यामुळं उद्याची तयारी आजच करणं चालू आहे. एक नंबर वाढलेला आहे आणि खातात पण शेळ्या अशा आवडीनं. तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो मी कशा खातात. तर आणि हे बघा हे आपलं पट्टा कसं वाढलेला आहे. पण आता मेंबर वाढल्यामुळं थोडं कमी पडतं आहे, तरी ॲडजस्टमेंट करतो आहे आपण, काही अडचण नाही. तर मित्रांनो शेळ्या इतक्या खूप आवडीनं खातात याला, आणि याच्यापासून कुठलाही शेळ्यांना इफेक्ट नाही. तुम्ही दिवसभर हा चारा जरी वापरला, हिरवा चारा, तरी पण शेळ्याला संडास लागत नाही, कुठलीही म्हणजे पोट फुगत नाही, काहीच नाही. याच्यापासून कुठलाही म्हणजे त्रास शेळ्यांना होत नाही. एकदम पचनक्रिया चांगली होती आणि पचनासाठी चांगलं गवत आहे. हे बघा असं वाढलेलं आहे. आता इकडं पाठीमागं कापलेलं आहे आणि पाठीमागं परत वाढ चालू आहे त्याची. तरी पण आपल्याला याला युरिया भेटला नाही युरिया टाकण्यासाठी. तर आता उद्या परवा येणार आहे, बघू आता एक बॅग आणू युरियाची. युरिया शिपला म्हणजे जरा वाढ झपाट्यानं होती आणि खाण्यासाठी इतकं जबरदस्त आहे. आज आपली आता ही जवळपास 4थी कापणी आहे, कारण की हे पावसाळ्यामध्ये लागवड केलेलं आहे आपण. आणि 3 कापण्या झालेल्या आहेत, 4थी कापणी आपली आता ही. तरी मध्ये थोडं थंडीमुळं वाढलं नव्हतं जास्त, पण आता चांगलं वाढ होत आहे याची. तर मित्रांनो आता कापून घेऊया थोडं, कारण की उद्याच्याला एक मोठा भारा आपल्याला कापून ठेवणं गरजेचं आहे. उद्या आपण परीक्षेला जाणार आहोत, त्याच्यामुळं आजच उद्याचं नियोजन करून ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून उद्या शेळ्यांची अफरातफर झाली नाही पाहिजे, उपाशी राहिल्या नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपण आजच नियोजन करून ठेवत आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेळ्या कशा खाता आहेत ते पण दाखवतो मी. चला हे बघा मित्रांनो, कशा शेळ्या आपल्या गवत खात आहेत. सगळं येचून विषयच नाही, लगे उफा करून टाकतात ते सगळ्या खालचे सगळ्या काड्या कुड्या येचून खाऊन टाकतायत. इतकं आवडीचं गवत मार्वेल गवत या शेळ्यांचं आहे, बघू शकता तुम्ही. सगळं खाता येतं, एक काडी ठेवणार नाही आता. पुन्हा याच्यापासून संडास वगैरे काहीच लागत नाही, एकदम चांगलं आहे. बघा बकरं आपली, बघा बोकड, याला काय आपण पाठ आहे एक. तर असं आहे आपलं शेळीपालन, छोटंसं शेळीपालनाचं नियोजन. हे बघा खालच्या काड्या कशा खाती शेळी, काहीच ठेवत नाही, एक काडी पण मागं ठेवत नाही. आपला सोन्या नावाचा बोकड आहे. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.